टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना शहरातील घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कदीम जालना पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे। जुन्या जालना भागातील तुलसी पार्क परिसरात बंद घर फोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चोरीचा माल खरेदी करून सांभाळणाऱ्या एका सोनारालाही पोलिसांनी गजाआड केलंय। 15 जूनच्या मध्यरात्री जुना जालना भागातील तुलसी पार्क परिसरात एका बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कदीम जालना पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं पोलिसांनी संशयितांचा माग काढत शक्तीसिंग प्रल्हाद सिंग टाक याला ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यानं चोरीची कबुली दिल्यानंतर चोरीतील माल सांभाळणारा सोनार अजय शंकर वर्मा यालाही पोलिसांनी अटक केली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 3,35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली 80,000 रुपये किमतीची होंडा लिओ मोटारसायकल क्रमांक MH21 BO 1077 जप्त केली आहे। एकूण 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक JB शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र वाघ, सचिन चौधरी, बाबा गायकवाड, मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड, समाधान लंबे आणि त्यांच्या पथकानं ही यशस्वी कारवाई केली आहे। घरफोडीच्या गुन्ह्यांचा वेगानं छडा लावत आरोपींना अटक करण्यात मिळालेलं हे यश जालना पोलिसांसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे। शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालंय। आज कदीम पोलीस स्टेशन इथे एकूण 2 घरफोड्या उघडकीस आणलेत। त्यामध्ये 2 आरोपी टाक आणि वर्मा यांना अटक करण्यात आले। एकूण 4,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये तालुका पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा 2 व्हीलर चोरीचा आणि कदीम पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे घरफोडीचे होते। ते कदीम पोलीस स्टेशनचे आणि त्यांच्या DB पथकानं उघडकीस आणले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।